शिट, लाईट गेली यार. सगळा झाला होता, शेवटची स्टेप राहिली होती, लाईट चालली. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, क्लास 10th महाराष्ट्र बोर्डचा मॅथ 2चा आपण सिमिलरिटी हा फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता आणि त्यातला आज आपला शेवटचा व्हिडिओ राहणार आहे आणि तो राहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.4. आणि त्याआधी प्रॅक्टिस सेट 1.4 च्या आधी एक छोटासा थेरम आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्या थेरमचं नाव आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की या प्रॅक्टिस सेट मधून तुमच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये एक ना एक क्वेश्चन राहण्याचे 100% चान्सेस आहे. त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस सेट तुम्हाला एकदम बढिया प्रकारे करायची आहे. सो बघूया आता आपण सगळ्यात आधी थेरम. थेरमचं स्टेटमेंट काय म्हणते, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. समजा का याचा अर्थ काय, समजा का आपल्याकडे दोन ट्रायंगल आहे, एक आहे ट्रायंगल एबीसी आणि दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर. सपोज हे दोन ट्रायंगल सिमिलर असे तुम्हाला दिले आहे, तर यांचा जो एरियाचा रेशो राहते, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, यांचा जो एरियाचा रेशो राहते हा यांच्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा राहते. आता इथं कोणते कोणते साइड्स आहेत, एक एबी आहे, इथली जर एबी घेतलो मी तर इथली कोणती घ्यायला लागेल मला, पी क्यू. पहिला दुसरा घेतलो तर इथला पण पहिला दुसरा, म्हणजे एबी बाय पी क्यू तर लिहिलो मी, पण फक्त एवढाच नाही, या एबीचा पी स्क्वेअर आणि पी क्यूचा पण स्क्वेअर करावा लागेल. दुसरी साइड इथली बीसी घेतलो तर इथली कोणती घ्यायला लागेल, क्यू आर, म्हणजे बीसी बाय क्यू आर, पण दोघांचा पण काय करायला लागेल आपल्याला, स्क्वेअर, इज इक्वल टू इथली एसी घेतलो तर इथला काय घ्यायला लागेल, पी आर, म्हणजे एसी स्क्वेअर बाय पी आर स्क्वेअर. अशा प्रकारचा हा राहणार आहे आपला थेरम. आता याच्यामध्ये तुम्हाला तीनही गोष्टी प्रूव्ह करणं आवश्यक नाही, कोणताही एक साइड जर तुम्ही प्रूव्ह केले तर सिमिलरली तीनही साइड आपण लिहू शकतो. सो आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एरियाचा रेशो हा त्यांच्या कोणत्याही एका करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअर एवढा रेशो राहतो आणि याच्यावरच आपली ती प्रॅक्टिस सेट पूर्णपणे डिपेंड राहणार आहे. सो बघूया आता आपला थेरम. थेरम मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला डायग्राम दिली आहे, इथलीच डायग्राम आपण यूज करून टाकू, डबल काढण्यापेक्षा तुम्हाला पण थोडा समजून जाईल. ओके, ही डायग्राम आहे आपली. एक मिनिट, याला मी कटच करून टाकतो, म्हणजे ही डायग्राम जी आपल्याला कामात येईल. इथं मी सरळ सरळ ही डायग्राम ड्रॉ केल्यासारखी कट करून टाकलो. ओके, आता सगळ्यात आधी लिहितो मी या थेरमचा गिवन. आता या थेरम मध्ये गिवन काय की ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे ट्रायंगल कसे आहे, सिमिलर आहे. मग इथे लिहून घेतो मी ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. ए बी सी आणि पी क्यू आर हे कसे ट्रायंगल आहे आपले, सिमिलर ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलाय एडी. एडी परपेंडिक्युलर आहे बीसी वर. तशाच प्रमाणे पीएस, आय होप इथं तुम्हाला दिसत असेल, याला थोडंसं मी मोठा करून टाकतो तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. हा पीएस, हा जो पीएस हा परपेंडिक्युलर आहे क्यू आर वर, क्यू आर. ओके, अशा प्रकारे मी लिहून घेतलो. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आपण लिहू प्रूफ, सॉरी टू प्रूफ. आपण इथं लिहू आपण टू प्रूफ. टू प्रूफ काय, या दोघांचा एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, पहिली साइड कोणती आहे, ए बी, इकडची जर ए बी घेतलो तर इथं कोणती घेऊ मी, पी क्यू, पण याचा काय करायचा आहे मला, स्क्वेअर, इज इक्वल टू इथली जर बीसी घेतलो तर इथली कोणती घेऊ मी, क्यू आर, म्हणजे बीसी स्क्वेअर बाय क्यू आर स्क्वेअर. त्यानंतर इथली समजा एसी घेतलो तर इथली कोणती घेऊ मी, पी आर, इज इक्वल टू एसी स्क्वेअर बाय पी आर स्क्वेअर. अशा प्रकारचा आपला आहे टू प्रूफ. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू याचा प्रूफ. बघा, मग आता इथे लिहून घेतो मी प्रूफ. आता याचा प्रूफ कसा राहणार आहे बघा, आता थोडासा इझी प्रूफ आहे आणि थोडासा लेंथी प्रूफ आहे याचा. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, इथं जे आहे एरिया घ्यायचा आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. इथं जो आहे बेस पण सेम नाही आहे आणि हाईट पण सेम नाही. जर एखाद्या ट्रायंगलची बेस पण सेम नसेल, हाईट पण सेम नसेल, तर त्याचा एरिया काय असतो, प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. काय असते एरिया, प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. मग इथं लिहून घेतो मी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, एबीसी चा बेस कोणता आहे, बीसी,
इंटू एबीसी ची हाईट कोणती आहे एडी, मग इथे लिहितो मी बीसी इंटू एडी. त्याच्यानंतर पीक्यूआर चा बेस कोणता आहे क्यू आर इंटू पीक्यूआर ची हाईट कोणती आहे पीएस, इथं लिहितो मी पीएस. आता फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, थोडासा मी इथं का करतो बघा, आता याला 1 मिनिट मी जसा आहे तसा पहिले लिहून घेतो. त्याच्यानंतर आता हा जो दिसत आहे आपल्याला एडी बाय पीएस, इथं बीसी इंटू एडी क्यू आर इंटू पीएस, याला का करतो मी हा मल्टिप्लिकेशन थोडासा हटवून घेतो. ओके, आणि इथं जो आहे याला थोडासा मी बाजूला लिहून घेतो, एडी बाय पीएस ला असं थोडंसं सरकवून घेतो. हा काय आपला बीसी बाय क्यू आर, हा आहे आपला एडी बाय पीएस, आणि एकच मल्टिप्लिकेशन देतो. काय केलं समजलं का बघा, आता हा जो आहे बीसी बाय क्यू आर मी एकत्र लिहून घेतो, बीसी बाय क्यू आर. 2 मल्टिप्लिकेशन आहे तर मी एकच लिहितो, आणि इथे लिहितो मी एडी अपॉन पीएस, एडी बाय पीएस. याला सध्यासाठी मी देऊन ठेवतो इक्वेशन नंबर 1, हा मला समोर जाऊन कामात येणार आहे. ओके, आता इथं बघा ए डी बी ट्रँगल आणि पीएस क्यू ट्रँगल, हे जे 2 ट्रँगल आहे तुम्हाला सिमिलर प्रूव्ह करायचे, पहिले दाखवायचे आहे. बघा मग इथं काय लिहून घेतो मी, इथे लिहून घेतो इन अ ट्रँगल कोणता इथला ए डी बी घ्यायचा आहे, ए डी बी अँड ट्रँगल पीएस क्यू, पीएस क्यू. आता एडीबी हा 90 डिग्री आहे, पीएस क्यू हा 90 डिग्री आहे. अँगल एडीबी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पीएस क्यू. रिझन काय राहील याचा, इच 90 डिग्री, किंवा गिवन पण लिहू शकतो. त्याच्यानंतर आता हे जर 2 ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांचे अँगल कसे असतील कॉन्ग्रुएंट, म्हणजे हा अँगल बी आणि अँगल क्यू कसा आहे आपला कॉन्ग्रुएंट आहे, बिकॉज हे कसे आपले सिमिलर आहे. मग इथे लिहून घेतो अँगल बी, बी लिहिण्यापेक्षा ए बी डी लिहितो 3 याच्यात, ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी क्यू एस, पी क्यू एस. आणि याचा रिझन काय राहील गिवन, गिवनच आहे ना, सिमिलर आहे म्हणजे ती गिवन आहे. देअरफॉर आपली आवडती टेस्ट, काल पण आपण व्हिडिओत बघितलं होतं, देअरफॉर बाय कोणती टेस्ट, ए टेस्ट, ट्रँगल ए डी बी सिमिलर टू ट्रँगल पीएस क्यू, पीएस क्यू. आता एडीबी आणि पीएस क्यू समजा का सिमिलर आहेत, त्यांचे साइड्स कसे राहतील रे, प्रोपोर्शनल राहतील. इथं समजा मी एडी घेतलो तर इथं कोणता घ्यायला लागेल पीएस, म्हणजे एडी बाय पीएस इज इक्वल टू, आता पहा इथं कोणती घेतो मी ए बी आणि इथं घेतो मी पी क्यू, ए बी बाय पी क्यू. 2 घेतले तरी सफिशियंट आहे, लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. आणि याचा रिझन काय राहते सी एस एस टी, काय रिझन राहते याचा सी एस एस टी. आता बघा एडी बाय पीएस आणि एबी बाय पी क्यू हे 2 मी साइड घेतलो. आता याच्यावरून आता पहा याला देऊन देतो मी सध्यासाठी इक्वेशन नंबर 2. आता लास्ट स्टेप राहणार आहे आणि आपला आन्सर सरळ सरळ निघून जाणार आहे. एबीसी आणि पीक्यू आर समजा सिमिलर ट्रँगल आहे तर त्यांचे साइड्स कसे राहतील प्रोपोर्शनल. इथं लिहून घेतो मी नाऊ ट्रँगल एबीसी सिमिलर टू ट्रँगल पीक्यू आर, हे तर आपल्याला गिवनच आहे. देअरफॉर AB बाय PQ इज इक्वल टू BC बाय QR इज इक्वल टू AC बाय, इथला का घ्यायला लागेल आपल्याला PR, हाय राहील CSST रिझन. ओके, आता बघा जिथं जिथं AB बाय PQ दिसत आहे त्याच्या जागी मी काय लिहू शकतो BC बाय QR, बिकॉज हा रेशो आणि हा रेशो कसा आहे सेम आहे. इथं बघा आता याला देऊन देतो इक्वेशन नंबर 3. AB बाय PQ च्या जागी मी BC बाय QR लिहू शकतो. इथं कुठं मला AB बाय PQ दिसतंय का, हा इथं दिसतंय मला. या AB बाय PQ च्या जागी काय लिहू शकतो मी BC बाय QR. म्हणजे बा आता डायरेक्ट मी घेत आहो, फक्त तुम्हाला थोडंसं समजावून सांगत आहो. म्हणजे इथं काय पा AD बाय PS, AB बाय PQ च्या जागी काय लिहू शकतो मी BC बाय QR, इथं लिहिलो मी BC बाय QR. ओके, आता याचा अर्थ काय की एडी बाय पीएस च्या जागेवर मी बीसी बाय क्यू आर लिहू शकतो, एडी बाय पीएस च्या जागी मी बीसी बाय क्यू आर लिहू शकतो. इथं आहे माझा एडी बाय पीएस, तर या एडी बाय पीएस च्या जागी मी काय लिहू शकतो बीसी बाय क्यू आर लिहू शकतो 1 मध्ये. तर मग इथं लिहितो मी देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3 एबी बाय पीक्यू च्या जागी बीसी बाय क्यू आर लिहिलो, एडी बाय पीएस च्या जागी बीसी बाय क्यू आर लिहिलो. समजलं आता घेतलं होतो. आता देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल
ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा घेतलो आपण 1 चा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू इथं BC बाय QR हा जसाच्या तसा, BC बाय QR जसाच्या तसा इनटू AD बाय PS. AD बाय PS च्या जागी काय लिहू शकतो मी AB बाय PQ. AB बाय PQ च्या जागी काय लिहू शकतो मी BC बाय QR. तर मग मी इथं सरळ लिहितो BC बाय QR. काय लिहिलो मी BC बाय QR इज इक्वल टू BC इंटू BC म्हणजे काय होईल BC स्क्वेअर, QR इंटू QR म्हणजे काय होईल QR स्क्वेअर. आणि हा आहे आपला कोणाचा रेशो ABC अपॉन PQR चा. कोणाचा रेशो आहे आपला ABC अपॉन PQR चा. आणि हाच तर आपला थेरम आहे. फक्त इथं मी एक काढलो हे वाली साईड. आता सिमिलरली आपण तीनही काढू शकतो. मग इथं लिहून घेऊ सिमिलरली एरिया ऑफ, याला थोडासा छोटा करून घेतो. एक काम करू ना, या डायग्रामचं काम झालं ना आपलं. आता डायग्रामला हटवून टाकू. हट जा बेटा. ओके, म्हणजे आपली थोडी जागा राहिली. तर शिट, लाईट गेली यार. सगळा झाला होता, शेवटची स्टेप राहिली होती, लाईट चालली.